नमस्कार मंडळी. विनोदाच्या सूर्यमालेतील सगळे हास्यग्रह पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहेत. अर्थात सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, या आठवड्यानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा छोटीशी विश्रांती घेणार आहे, पण अजिबात काळजी करू नका, आम्ही लवकरच तुमच्यासाठी नवीन सीझन घेऊन येणार आहोत. मंडळी, घटस्फोटाआधीच्या समुपदेशनाची एक वेगळी आणि गमतीशीर पद्धत दाखवायला आता तुमच्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, साताऱ्याचा विरोधी तारा रोहित माने आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे. शांत व्हा, मला असं स्ट्रेस देऊ नका. असं हे बघा, आपल्याला प्रोसिजर फॉलो करावीच लागणार आहे. हो मॅडम, ते प्रोसिजर आहे ना, ते तुम्ही नंतर काय ते करून बघा, मला नका सांगू. या माणसासोबत आत्ताच्या आत्ता मला काडी मोड हवंय, मला काय माहिती नाही, याचा थोबाड पण नाही बघायचंय मला. मला तरी कुठं राहायचे तुझ्यावर? हा, तुझं थोबाडले अशी देखावा आहे मोठा, लगेच तुझं थोबाड बघायचंय मला. काय नाही, मला नाही राहायचं तुझ्यावर. जरा 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 शांत व्हा ना, असे भांडू नका सारखे. हे बघा, कसं असतं ना, ती एक प्रोसिजर असते, ती फॉलो करावीच लागते. हा, तुम्ही स्मशानासमोर मेलात, समजा तुम्ही स्मशानासमोर मेलात तर डायरेक्ट स्मशानात नाही ना नेत, मग तुम्हाला हॉस्पिटलला नेतात, चेकअप करतात, घरी नेतात, मग स्मशानात नेतात ना. तर ही अशी प्रोसिजर फॉलो करावीच लागते. मॅडम, जरा उदाहरण तरी बरं द्या की. काय म्हणजे मला आधीच टेन्शन आलंय, त्यात ही माझी बायको आहे, ती एक वेगळं टेन्शन. जरा म्हणजे पटेल असं उदाहरण द्या की काहीतरी मॅडम. म्हणजे बरं, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा, मला तुमची मैत्रीण समजा. हा, आणि एकदम असं मित्रमैत्रिणींशी आपण मोकळेपणानं बोलतो तसं असं मला मोकळेपणानं सांगा की नक्की प्रॉब्लेम काय आहे. मी तुम्हाला सांग. आता मी घरातल्या मोठ्यावर तोंड करून सांगत असतोयस ना, या बाईपासून मला काही प्रॉब्लेम नाही, आता कशाला पुढा पुढा करतायस? मग नाहीच मला काय प्रॉब्लेम, नाहीच प्रॉब्लेम. ही अशी कावतीस ना, त्याचा प्रॉब्लेम आहे मला. मशिगत नुसती अंगावती का? भोंगा बसरू नको आता इथं, कळलं का मॅडम? तुम्हीच समजावं काय त्या ताईला. आपण एक काम करू, आपण टॉस करूया. हा, टॉस करतात ना मॅच मध्ये, म्हणजे हेड झालं तर तुम्ही बोलायचं आणि टेल झालं तर तुम्ही नाही बोलायचं. नाही, मग हिलाच बोलू द्या. हिचं हेड असं बी सटकलेलंच आहे. मीच बोलणार आहे. आता बोलू देतायत ना ते. हा, तर तुम्ही आता मैत्रीण आहे मी तुमची, आणि मोकळेपणानं आता मला सांगा की तुम्हाला हे मारहाण करतात का? हाय का आता हिला बघून तरी वाटतंय का तुम्हाला? हा, हिला मी मारहाण करणार? अहो मॅडम, तुम्हाला सांगतो, लग्न झाल्यावर देवाला गेलो होतो मी खंडोबाला, तिथं माहिती नाही ती पायऱ्या चढून वर जाते ती. हिला बघूनच हार मानली मी. हीच मला उचलून वर गेली होती घेऊन. बरोबर गेल्यावर हिला कुल्फीवाला दिसला तिथं, तसाच टाकला मला, कुल्फीवाल्याच्या मागं पळत गेली. कुल्फी 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 करत. काय करायचं सांगा बरं आता? हा, हिला मारहाण करणार हो मी. बरं, मारहाण नाही, तुम्ही मला सांगा, तुम्हाला सासू त्रास देते का? हाय का मॅडम? आता माझी आहे बिचारी म्हातारी, ती कसली हिला त्रास देणार आहे? बिचारी म्हणे. हीच रातची जाऊन तिच्या उरावर बसती. काय करायला सांगा बरं? म्हातारी माझी कुतुंबाला ती खालच्या खाली तिकडं, तो आणि बाहेर काढा येत नाही तिला. लय करू नका आता, उगा लय करताय. काय लय करतोय तो? तुम्ही अंगावर बसता सासूच्या. मग तुम्ही नाही, मी सांगते काय झालं. मी जेव्हापासून लग्न करून घरी आले ना, तेव्हापासून म्हणतायत काय बाई कसली सून उरावर आणून ठेवलीये, कसली सून उरावर आणून ठेवलीये. मी एकदा म्हंटलच, या बघा आत्या, लई बोललात ना तर एकदा बशीनच उरावर. एकदाच बसले होते उरावर. तो बस ना आमच्या म्हातारीची एक साइड लुळी पडली, माहिती? लुळी पडली, मग गाव फिरून येते लुळी पडली. मस्त तुझं मसाईस. तुम्ही का माझ्या? नाही नाही, ऐका, असं करत जाऊ नका तुम्ही, पुन्हा करू नका असं. हा, बरं, मला सांगा, हुंड्यावरनं मानसिक त्रास वगैरे देतात हे तुम्हाला? हुंडा सामुदायिक लग्नात लग्न लावून दिलं हिच्या बापानं माझं, तेव्हा एवढा हांडा माझ्या गाड्यात पडलाय. काय मॅडम हुंड्याचं विचारताय तुम्ही? म्हणजे मारहाण नाही, सासूचा त्रास नाही, मग नक्की प्रॉब्लेम काय आहे?
काय प्रॉब्लेम आहे तो? काहीच प्रॉब्लेम नाही. अरे त्या रड आता कसं सांगू काय प्रॉब्लेम आहे तू? म्हणजे तुम्हाला सांगते 4 वर्ष आणि 8 महिने झालेत माझ्या लग्नाला. हं. एवढ्या 3 मोबाईल बदलले. किती? 3 मोबाईल बदलले. व्हॉट्सअपवर माझा डीपी नाही ठेवला ना स्टेटसला माझा फोटो ठेवला. बाई माणसाचं मन आहे त्रास नाही होणार का सांगा तुम्ही मला? अच्छा म्हणजे व्हॉट्सअपला डीपी नाही ठेवला म्हणून तुम्हाला राग आलाय का? अहो मॅडम आता मला सांगा कसा ठेवायचा डीपी? त्या डीपी मध्ये पुरती होय तो ही बाई. काय आता तुम्हाला व्हॉट्सअपवाली एवढासा चोकून देते ती. आता तो गोलच द्यायला लागले ती. एकदा हिचा अख्खा फोटो ठेवला नुसता दंडच दिसत होता. दुसऱ्या दिवशी दिवसभर मला मेसेज आयला ह्यो कोण हिंद केसरी आणलाय. काय करायचं सांगा बरं? म्हणलं आता म्हणलं आता आपण डोकंच लावू. आपण फक्त तोंडाचाच फोटो ठेवू म्हणजे एकदम व्यवस्थित दिसल. तोंडाचा फोटो ठेवला नुसताच गाल दिसतोय. मी असा धरून बारीक केला तो तोंड दिसायचं. सोडला की गाल. काय करायचं सांगा बरं मॅडम? कसं ठेव आता माझी बायको नाही पुरत त्याच्यात तर कसं ठेवायचं डीपी? आणि ही बी त्या डीपी तिथं बी हिला मस्तीला आहे. आता हे काय मी मुद्दाम करते का होता? काय मुद्दाम करते का म्हणजे? मॉडर्न जमान्याची गोष्ट आहे ती. तुम्ही नका सांगू. आली मोठी मॉडर्न जमाना. एक डाव डीपी ठेवला तर काय मरणार आहेस होय तू? ग बस. डीपी ठेवला का बोलती या शपथ. सॉरी ताई काय झालं? सॉरी तुम्ही काय नाही सॉरी ते व ताई पाणी पिवा ताई. स्वतःच पिती नाही ह्या आता दिलं का दुसरी पाणी? टेस्टी पाणी दे की आधी. हे घेवा ताई काय झालं? तुम्ही शांत बसा. होय बाजूला ताई शांत बसा. काय व ताई काय झालं हो ताई? ए दादा दोन्ही भोंगा एकाच वारीला जोडले तर काय? मग तुम्ही का बसा? मी कमी पडत होती तर हिला पण रडायला लागलाय तुम्ही. मी काय केलंय तो? ताई शांत बसा. सॉरी ते काय झालं? तुमचा नवरा तुमचा डीपी ठेवत नाही फक्त. माझा नवरा माझ्या चेहऱ्याला उंदराचे कान, सशाचे कान, असं माकडाचं तोंड असं वगैरे करून असं कुरूप फोटो बनवून राग आला की डीपी बनवून ठेवतो. असं करते तुम्ही ते? बघ तुम्ही शांत व्हा. तुम्ही नका त्रास करून घेऊ. तुम्ही शांत व्हा. अजून पाणी घ्या पाहिजे तर. तुम्ही एवढं आपुलकीने विचारताय म्हणून सांगते. मी असं बोलत नाही कोणाकडे. नाही तुम्ही मन मोकळं करा. बोला तुम्ही. बोला ताई बोला. मी आहे. आज ना माझी अॅनिव्हर्सरी आहे. अॅनिव्हर्सरी होय. हॅपी अॅनिव्हर्सरी. मॅडम हॅपी हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. आता तुम्ही कसं पटकन केलं ना त्याने अजून विश नाही केलंय. रात्री 12 वाजल्यापासून मी हिंट्स देते. त्याच्या लक्षात पण नसणार हो आमची अॅनिव्हर्सरी आहे. पण मी ठरवलं मी नाही फोन करणार. प्रत्येक वेळेला मीच का फोन करायचा? आपण नाही करायचं फोन. नाही पण मी आता करणार आहे फोन. कसा फोन नाही करत? करा. हळू ताई. ए चमनचिंदी. हो तूच चमनचिंदी. आपली अॅनिव्हर्सरी विसरलास ना? लक्षात नाही तुझ्या अॅनिव्हर्सरी. आता छोटी करू नको. आज एक मॅडम आले आहेत सेम प्रॉब्लेम घेऊन घटस्फोट मागायला. देऊ का? देऊ? नाही मला बोलायचंच नाही मॅडम. मला बोलायचं नाही. मला फोन ठेव. फोन ठेव. मला बोलायचं नाही तुझ्याशी. मॅडम ताई बसा तुम्ही आधी. मॅडम काय मॅडम तुम्ही शांत घ्या. तुम्ही शांत बसा. तुम्ही मला फोन द्यायला पाहिजे होता. मी किडा थांबला असता त्याचा. आणि तुमचा किडा वळवळतोय तू. लय बोलतीस मग आता. गा बस. किडा वळवळतोय मग. तू ताई शांत बसा. तुम्ही नका त्रास करून घ्या. असंच असतंय हो. बघितलं ना
तुम्हाला म्हणून मी आता मोकळं होते. तुम्हाला म्हणून चालते. टेन्शन नाही. सांगा सांगा. कसलं म्हणून कौतुक नाही माझ्या नवऱ्याला माझं. कौतुक कोणाचं? तर नट्यांचं. नट्यांचं. आता माधुरी दीक्षितचा बर्थडे होता तेव्हा फोटो ठेवला माधुरी दीक्षितचा स्टेटसवर DP-वर आणि लिहिलं हॅपी बर्थडे माधुरीजी. आता ती काय भाव देणार आहे त्याला? तुम्हाला सांगते आमच्या कोपऱ्यावर ना नेने नावाचे जनावरांचे डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे जातो ट्रीटमेंटला आणि विचारतो काय हो वहिनी कशा आहेत हॅपी बर्थडे सांगा. त्याला वाटतं ते नेने कुठल्याही इथं काहीच नाही. कुठल्याही हॉटेलमध्ये कुठल्याही शेट्ट्याच्या हॉटेलमध्ये जातो आणि विचारतो क्या शिल्पाजी कैसी आहे आती नाही आजकाल. तर शिल्पा काय याची वर्गा मैत्रीण आहे. नाही बरोबर आहे मॅडम. घरात एवढं सोनं ठेवलेलं असताना याला भिकाऱ्यासारखं बाहेर फिरायला पाहिजे. होय मॅडम. घरात सोनं कोण आहे? नाही मग बरोबर आहे त्याचं. काय काय नाही नाही त्याचं नाही बरोबर आहे. तुमचं बरोबर आहे. त्याचं चूक. तू केडा त्याला बघा गावलू. ताई तुम्ही मोकळं व्हा. एकदा ना माझ्या वाढदिवसाला केक आणायला गेला. मला वाटलं वा वाढदिवस लक्षात आहे केक आणायला गेला किती छान. त्या केकवाल्याने विचारलं नाव काय लिहायचं. नाव लिहितात ना हॅपी बर्थडे टू. त्याला नाव नाही आठवलं माझं. बायकोचं नाव विसरला माझा नवरा. आणि काय लिहून आणलं असेल? काय लिहिलं? काय लिहून आणलं असेल? काय लिहिलं? हॅपी बर्थडे टू गाऊनवर ओढणी घेणारी बाई. काय वाटलं असेल मला? तिला वाईट वाटलं मला. लगा लई डेंजर आहे तुमचा नवरा. हो मॅडम ती तर जाऊ द्या. अहो मी स्वीटीचा बर्थडे असतोय की नाही मी केक घेऊन जातोय की नाही घरी. हॅपी बर्थडे वनिता वाचायच्या आधीच संपतोय केक. काय करायला सांगा. काय उगाच बोलतोय तो. अहो आमच्याकडे केक कापायची पद्धतच नाही. मेणबत्ती फुकली की वडलाची ना. काय करायचं सांगा बरं आता. मग केक आता केक आणतच नाही मी. आता काय करतो आमची अॅनिव्हर्सरी असली की नाही हिला चौपाटीवर घेऊन जातो या. पाणीपुरी आवडती ना हिला. पाणीपुरी खायला नेतोय. 78 पाणीपुऱ्या खाती या. एका वेळेला 78 पाणीपुऱ्या खाती. तो पाणीपुरीवाला बी भेंडाळतोय वाढून वाढून. बापरे. अहो त्या दिवशी तर ओटी होती समुद्राला. काय माहित नाही कुठं तिकडं आतमध्ये बातमी पसरली सगळ्या लाटा बाहेर बघायला. कोण आलं तुझ्या आलं एवढ्या पाणीपुऱ्या खायला कसं काय बघा. सगळ्या लाटा आल्या होत्या बघायला. आता लय उगा करून सांगतायत. हे ह्यांचं असंच असतंय. पाणीची मगर कशी करायची ना ह्यांच्याकडनं शिकायचं. ग बस पाणीची वगैरे सांगते. आता काय आता मला केक लय आवडतो पाणीपुरी पण आवडते. आता आवडते तर आवडती ना. आवडती बघ पण बघ. तुमचा तरस काही कमी आहे तवा आहे का. माझा कसला त्रास आहे तवा. तुम्हाला सांगते ताई मग अख्ख्या खानदानात फक्त बहिणीची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आहे यांनी. अख्ख्या खानदानात. माझे पप्पा आहेत की नाही रोज रिक्वेस्ट पाठवतायत आणि ह्यो माणूस रोज रिक्वेस्ट डिलीट करतोय. माझे मानलेले भाऊ सख्खे भाऊ चुलत भाऊ सगळ्यांना ब्लॉक करून टाकलंय. त्या बहिणीशी काय गुलुगुलू बोलतात मला काही कळत नाही. ती बहीण मला सांगते जीजूंना कॉंग्रॅच्युलेशन सांग बरं का आज त्यांना प्रमोशन मिळालंय ना. म्हणजे आधी मला ते सांगणार त्याच्यानंतर मला कळणार. असं आहे आमच्याकडे. सांगा काय करू. भोंगा पसरू नको. दादाईचं कनेक्शन तोडा येईल. असं असतंय आमच्याकडं. काय असं तुला डोकं आहे का तेवढं. ह्यांच्या अख्ख्या खानदानाचं काय ती डोकं एकट्या बहिणीकडे जायच्या. म्हणून तिला व्हायचं सांगावं असं वाटतंय मला. व्हायचं म्हणजे तिला कळतंय मी काय सांगतोय ती म्हणून तिला सांगतोय मी सगळं. आता मॅडम त्या दिवशी हिला मी काय म्हणलं स्वीटी आज आहे की नाही मला ऑफिसमध्ये प्रमोशन होणार आहे. काय म्हणली असेल. काय कशाला एवढं खादाडलं रात्री. ठ्याचा खायची काय गरज होती का. आता बरोबर होणारच प्रमोशन. अशीच शांतता पसरली होती घरात. हिला पाहिला लूज मोशन प्रमोशन मधला फरक कळत नाही. हिला सांगायचो मी
हा एवढी लाज ठेवती तो ही बाय. हा लाज ठेवती. बघितलं माझ्या बहिणीचंच कौतुक आहे. 7 फेरे माझ्यासोबत घेतले आणि बहिणीलाच घेऊन मिरवत असतात. फेरे फरफडत नेलो होतो गोल गोल. कुत्र्याला फिरवतो तसं. 3दा होमात पडताना राहिलो माहितीये का मी. पण यासाठी बरं झाली असते. ही वेळच नसती आली. मी तो अगं बसतो ओढली असतो तुला वय, तशीच वळली मग. असती, मी आली असते वय तेव्हा. सांगती मुठी. सगळे नवरे असेच असतात असेच असतात सगळे नवरे. तुम्ही काय तुम्हाला निदान तुमच्या बहिणीकडून तरी कळतो. माझा नवरा 4 दिवस सेक्रेटरीला घेऊन गोव्याला फिरून आलाय मला खालच्या वॉचमॅन कडून कळतं. त्याच्याकडनं आणि कसं कळतंय? मला सगळं कळतं. कुठून ना कुठून तरी मला सगळं कळतं. बया काय सांगू तुम्हाला माझ्या नवऱ्याबद्दल. असं बाजारात जाताना एखादी माझी मैत्रीण वगैरे दिसली ना पिशव्या घेऊन की सांगतो अहो द्या ना मी मदत करतो ना. अहो त्यात कशाला तुम्ही कशाला उचलताय मी उचलतो. ही अशी मदत. आणि मी कधी सांगितलं कोपऱ्यावरनं कोथिंबीर घेऊन या जरा. सोफ्यावरनं बूड पण उचलत नाही हा माणूस. आहे का आता ऐका आता म्हणजे तुम्ही लय जातय. तू सांग ती जशी काय सांग. तुम्ही लय जाताय. माझं ऐका ना आधी. तुम्ही बोला. सॉरी शेजारच्या बायकांसाठी 5-5 मिनिटं लिफ्ट अडवून ठेवतो हा माणूस. आणि आम्ही कधी असं बिल्डिंग मध्ये एकत्र आलो तर धावत जाऊन लिफ्ट पाशी जाऊन 14व्या मजल्यावर जातो. मग मी थांबून राहायचं लिफ्ट परत खाली येईपर्यंत. आमच्या माळ्यावर तर लिफ्ट थांबतच नाही जब्यानं. चाललंय ना आवाड बंद. आता मला कळलंय मॅडम. नवरा म्हणजे ना फोनवर फ्री मिळालेल्या चार्जर सारखा असतो. जेव्हा आपल्याला हवं तेव्हा चार्ज करून घ्यायचा संसार. मग नंतर चार्जर कोण उचलेल कुठे नेईल कसा वापरेल आपल्याला काय माहिती. चार्जर आपल्याला वेळेवर टेबलवर मिळाला ना म्हणजे झालं. लगा आमचं तर एकदा चार्ज केला की चार्जरची बी पॉवर संपती या. जाऊन जनरेटरला लावायला लागतो या. आता काय खरं सांगतोय काय तो. ताई म्हणजे एकदमच भयानक आहे. लयच डेंजर आहे तुमचा नवरा. बघ एवढं तरी करत नाही लागा मी तरी बाई सुखानं संसार करते. नाही. आता घे की घटस्फोट. तुम्ही घटस्फोट घ्याच. हा घे आता घे. या अशा नवऱ्यांना ना लग्नाच्या विधींबरोबरच घटस्फोटाचे विधी पण करून घेतले पाहिजेत. नाही ताई द्या. नाही तुम्ही घटस्फोट द्या. नाही तुमचा नवरा लयच डेंजर आहे. तसं आमचे हे चांगले तसं मला नाही घ्यायचंय घटस्फोट. हे बघा तुम्ही असं अडकू नका. ते तुम्हाला गुंडाळत आहेत. तुम्ही अडकू नका. तुम्ही घटस्फोट घ्या. नाही ताई हे तुम्ही स्वतःला सांगा. तुम्ही लय अडकलेत ताई. मला नाही घटस्फोट घ्यायचंय. नको माझं ठरलं मी ह्यांच्या सोबतच संसार करणार आहे. नक्की ना? आमचे हे लय चांगलेत आमचे. हाय का आता. चला जाऊया. चला येता की नाही उचलून तुम्हाला. काय खंडोबाला जायचं जा. आलो तो. हो कलांडशील खाली. हो मॅडम थँक्यू बरं का मॅडम. माझा संसार वाचवला तुम्ही. कशी का असताना पण माझी बायको होती. खरंच थँक्यू बरं का मॅडम. नो प्रॉब्लेम. पण तुमचं लय बेकार वाटलो. किती बेकार आहे तुमचा नवरा. नाही हो माझा नवरा खूप चांगला आहे. काय बोलताय. हे आमचे टॅक्टिक्स असतात. म्हणजे कसं खोटं बोलावं लागतं पण संसार वाचतो ना. अयो असं आहे होय. म्हणजे कसं आहे ना की माणसाला समोरच्याचं खूप जास्त दुःख दाखवलं ना की आपलं दुःख कमी वाटायला लागतं. हाय का आता लगा. त्यामुळे हे असं सगळं करावं लागतं. म्हणजे तुमचा चार्जर तुमच्याच टेबला आहे. मारे लगा. थँक्यू बरं का मॅडम. पण जरा बरं वागत जा बायकोशी. ठेवा की डीपी कधीतरी. काय फरक पडतो. नाही आता मी मोबाईल इकून टॅबच विकत घेतो. त्यात बसल फुल फिगर बसल बघा. मी बंद डोकावतो कसा. ठेवतो मॅडम. जोड्याला डीपी ठेवा आता. खरंच कसं आहे ना बायका लग्नानंतर नवऱ्याचं नाव लावतात पण पुरुष लग्नानंतर लगेच स्टेटस सिंगलचं मॅरिड पण नाही करत. तेवढा आहे. त्यामुळे जरा बरं वागा बायकोशी. नाही मी नाही तर पुढच्या वेळेला बाजू नाही घेणार. घटस्फोट करून दे. नाही नको मॅडम. नाही खरंच नाही. थँक्यू बरं का. आणि ती टॅब तेवढं जातानाच घेतो आता. येऊ का मग मॅडम. थँक्यू बरं का. थँक्यू. अतिशय इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन होतं. परफॉर्मन्स थांबूच नाही असं वाटत होतं. मस्त परफॉर्मन्स. झकास. प्रसाद दा. ईशा फार मस्त. आज खूप खुलून काम केलंस तू आणि खूप मजा आली.
लका आज तर तू म्हणजे आहा. रोहित फार मस्त परफॉर्म केलंस, फार गोड. वनिता, ॲक्टरनी एक गोष्ट कायम सांभाळली पाहिजे की आपण जे परफॉर्म करतोय तेव्हा आपल्या मनात जे चाललंय ते भाव चेहऱ्यावर उमटू द्यायचे नाहीत. ही ॲक्टरची फार मोठी जबाबदारी असते. आणि आज तुझा तो दोष वाटला मला थोडा तुझ्या परफॉर्मन्समध्ये, जेव्हा तो म्हणाला की केक समोर येतो आणि केक समोर येतो आणि मेणबत्तीवर फुंकर मारल्या क्षणी तो दिसत नाही त्या क्षणी. तर तू कॅरेक्टर म्हणून लाजत होतीस पण मनात न हो खरं आहे. किंवा 78 पाणीपुऱ्यात तेव्हा पण तू लाजत होतीस तर ते जरा थोडंसं कंट्रोल केलंच मनातलं. तर तू वंडरफुल ॲक्ट्रेस आहेसच, पण तेवढं जरा थोडंसं. पण अदरवाईज माइंड ब्लोईंग. तो आवाज जो एक वेगळा लावला होतास, तो मध्ये मध्ये चिरकत होता, एक वेगळं कॅरेक्टर देण्याचा प्रयत्न होता आणि तो 100% यशस्वी झाला. वनिता, फार मजा आली. वंडरफुल. वा वा. सचिन सर. अरे अप्रतिम होतं. आमचं एक नाटक होतं दुसरा सामना, ज्याच्यामध्ये विक्रम गोखले, विनय आपटे आणि आळेकरांचं नाटक होतं. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की स्वतःचं दुःख दुसऱ्यामध्ये लांबून का होईना पाहणाऱ्याला स्वतः उगीच सुखी झाल्याचा भास होतो. तर त्याचा अगदी 100% लेखकाला मार्क आहेत ह्या स्किटचे. आणि त्यांनी ते इतकं साधं, म्हणजे हे टॅक्टिक आहे हे प्रसाद म्हणाल तसं माझ्याही लक्षात नाही आलं. तुम्ही फार भारी केलं काम, म्हणजे अफलातून. की माझ्या लक्षात आलं नव्हतं की हे टॅक्टिक आहे आणि आता हे असं होणार आहे. पण खूपच फर्स्ट क्लास. म्हणजे रोहित, आता ह्याचा आवाज काय प्रसाद काय म्हणणार यार. म्हणजे मला आता असं वाटायला लागलं तुमच्याकडे बघून की अरे माझं खूप करायचं राहिलं असं. खरंच म्हणजे आपण असं म्हणतो ना की संधी मग त्याच्यानंतर आपण केलेली मेहनत आणि त्यानंतर आलेला रिझल्ट असं. तर त्याच्यामध्ये तुला तुझ्या एक काय म्हणतात त्याला ॲक्टर असं म्हणतो ना की माझा स्किल सेट काय, तर मी माझं शरीर, माझा आवाज, माझे डोळे जे काय आहे ते. तर त्या स्किल सेटमध्ये तू एकमेव आहेस. म्हणजे तुलाही येतं आणि तो तुझा आवाज आणि त्याचा तू करत असलेला वापर हे खूप खूप भारी आहे. फर्स्ट क्लास. व्हेरी व्हेरी गुड. क्या बात है सचिन दा. मंडळी, आजवर तुम्ही कधीही पाहिली नसेल अशी रसिक प्रेक्षकांची दाद आज तुम्ही पाहणार आहात. चला तर बघूया हा धमाल नाट्यप्रयोग आणि त्याला मिळणारी प्रेक्षकांची दाद, जी तुमच्या समोर घेऊन येत आहेत. दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब, जळगावचा जाळधोर हेमंत पाटील आणि हास्य जत्रेच्या गावातले अवली गावकरी. एक नंबर नाटक. शिवाली, रेडी आहेस का? ओके. हो हो रेडी आहे सर. हां हां. थोडी भीती वाटते सर. अरे टेन्शन नको घेऊस सर. ऐनवेळी तुम्ही रिप्लेसमेंट म्हणून उभं केलंय सर मला. हो. एक गाडी चक्री मारली आहे सर. मला खूप भीती वाटते. मला आठवतील वाक्य सर. मी काय हो करू हो 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 थांब टेन्शन नको घेऊस. सांगितलं ना मी आहे ना. आणि तशी नाटकाची सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. तू नको टेन्शन घेऊस, कळलं का? आणि तुला अधेमध्ये वाक्य आहेत ना तुला, आणि ती पण स्वाभाविक रिॲक्शन्स आहेत माझ्या डायलॉगवर. काय एवढं त्यात. हे बघ, आणि ना खूप इंटिरियर मध्ये आपण हा प्रयोग करतोय. मी पण इथे पहिल्यांदाच प्रयोग करतोय, कळलं का? मलाही माहित नाहीये या ऑडियन्सला काय नाटक कितपत कळतं की नाही, काहीच अंदाज नाहीये. आपण परफॉर्मन्स करूया, एंटरटेन करूया आणि निघूया ना. काय नाही ते काम कर, सोप्पं सांगू तुला. सोप्पं. मी जे डायलॉग्स बोलीन ना त्यावर अशा खणखणीत कडकडीत टाळ्या येतील, त्यामध्ये तू डायलॉग बोलून टाक. म्हणजे काय, लोकांना कळणारच नाही आणि डायलॉग पण पुढे जाईल, नाटक पण पुढे. बस 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 करूया सुरू. हा, टाळ्या येतील तेव्हा डायलॉग बोलायचे, लक्षात ठेव. हा, ओके. पाटील. हा सर.
हो पाटील चला सुरू करा. हो सुरू करतो सर. हा मग करा ना सुरू. करू. मला परत निघायचंय ना मुंबईला. उद्या शिवाजी मंदिरला प्रयोग आहे दुपारी. मी करतो सर अनाउन्समेंट. तर रसिक प्रेक्षको, नीट बसा. तर रसिक प्रेक्षको, आज आपल्या गावात ओंकार राऊत नावाचा अभिनयाचा सूर्य तडपणार आहे एकदम. आता ओंकार राऊतांविषयी मी काय बोलवा. अरे ओंकार राऊत म्हणजे नट सूर्य, नट श्रेष्ठ, म्हणजे ज्यांचा अभिनय पाहून जयसूर्या बी लाजला. काय बोलताय? जयसूर्या का लाजेल माझा अभिनय पाहून? ते असं बोलतान सर. असं कुठेच बोलत नाही. कुठे ऐकलं तुम्ही हे? आणि मुळात नॉर्मल सांगा. ओंकार राऊत आले आहेत, शिवाली परब आलेले आहे. ते नटसूर्य नटश्रेष्ठ नको. मुंबईत कोणी ऐकलं ना मारतील मला प्लीज. नाही सर माफ करा, पण आपल्या गावामध्ये ना असं वाढ उचडूनच बोलावं लागतं सर. हो का? आता मी नुसतं ओंकार राऊत असं म्हणलं तर पब्लिक मला काय म्हणेन, कोण घेऊन आले आयरे गैरे म्हणून. आणि तुमचा तोंड बी असा प्रतिष्ठितांसारखा नाही आहे ना. म्हणजे थांबा असं वाढवून सांगणं पडतं. तर आज ओंकार राऊत सरांबरोबर मुंबईहून एक सुंदर अशी नटी आलेली आहे, शिवाली परब नावाची. हेमंत भाऊ त्यांना अभिनयही बघायला सांगा म्हणजे त्यानंतर माझ्या नावाला एवढं नाही. सर सर मज्जा, आज मज्जा. आज मजा. हा नाटक आहे, मज्जाच आहे. नाही आज ते पहिल्यांदा स्टेजवर ओरिजिनल नटी पाहणार आहे. म्हणजे आमच्या गावात याच्या पहिले ना स्त्री पार्टी करणारे ते अरुण कदम, प्रभाकर मोरे आणि विराज जगताप ते येऊन गेले. हो लोकांना गैर प्रेम दिलं. आज सगळ्यांनी ना या स्टेजवर खरी खुरी बाई पाहायला भेटणारे बाप्पा डायरेक्ट काम करताना. आणि सगळे लोक कसे चेकाळले एकदम. काय बोलताय? उत्साहात आहे बा, उत्साहात आहे सगळे. अनाउन्समेंट राहिली तेवढी करतो. अजून राहिली एकच राहिली सर. हॅलो. हा तर सगळ्यांना एक विनंती आहे. विनंती किंवा दम समजा तुम्ही काही बी. काय आहे, चालू ऍक्टिंग मध्ये कोणाच चिल्लर मारून फेकू नका. डोया बिया फुट्याचा संभव असतो, समजले काय? हा काय पिक्चरचा पडदा नाही आहे चिल्लर मारून फेकेले. जे काय असेल ते माझ्याकडे आणून द्या, मी शिस्तीत त्यांना देईन. हा अनाउन्समेंट द्या हो. माईक स्वागतम स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून नाट्यनिशा प्रोडक्शन सादर करीत आहे ओंकार राऊत लिखित दिग्दर्शित 2 अंकी नाटक तेजस्वी सूर्याचा अस्त. अंक पहिला. विजयानंतर हा महाल एवढा एक बाहेर जा ना, बाईला पाठवा ना. एवढा भव्य विजय आणि आम्ही इथे एकटे. ए तू नकोय, नटीला पाठव. नटी आहे ना. माझी सोलोलुकी आहे, 4-5 वाक्य आहेत. मी घेतो. आतमध्ये जाऊन सोलत बस. राणी सरकार, राणी सरकार. राणी सरकार, राणी सरकार, राणी सरकार, राणी सरकार, राणी सरकार, राणी सरकार. आज आमचे पिताश्री हवे होते. राणी सरकार, आपल्या साम्राज्याला कलहाचे, तंटेचे, आक्रमणाचे असे खग्रास ग्रहण लागलेलं असताना सुद्धा आम्ही या साम्राज्यावर आलेलं काळ्या ढगांचं सावट परतावून लावलेलं आहे. तुम्ही आनंदित राहात ना राणी सरकार? राणी सरकार, आज आमचे पिताश्री हवे होते. राणी सरकार, हे वसाड्या तुझा डायलॉग नको, त्या मॅडमचा डायलॉग वन्स मोर आहे ना.
मॅडमचा कुठला डायलॉग? ते आता नाही काय बोलल्या काय बोलले माहितीये कालचा तुझा सर झाला माहितीये घ्या घ्या राणी सरकार तुम्ही अशा अस्वस्थ का बरं दिसत आहात आम्हाला? आमच्या ऐतिहासिक तहाची साक्ष येणाऱ्या पिढ्या देतील, पण आम्हाला जी शीतलता लाभलेली आहे तो चंद्र असा उदास का? आमचा आभाळ त्या चंद्राविना अधुरा आहे. राणी सरकार, बोला राणी सरकार, बोला राणी सरकार. काही नाही. खाली बसून घ्यायचं प्रेक्षकांनी. राणी सरकार, प्रेक्षकांनी खाली बसून घ्यायचंय. अभिनंदन मॅडम, अभिनंदन तुमचं. गणपतराव सोनटके यांच्याकडून काही नाही या वाक्यासाठी, म्हणजे या महत्वाच्या वाक्यासाठी तुम्हाला 999 रुपयाचं माझ्याकडे. पाटील काय चाललंय? काय चाललं? मी ते प्रयोग करतो आणि तुम्ही ते पैसे वाटप काय करताय? सर, आमच्या गावची पद्धतच आहे. काही आवडलं ना लगेच बक्षीस देऊन टाकता. मला ही पद्धत तुमची असेल, आमची नाही. नाटक पूजा आहे माझ्यासाठी. आमच्या पूजेत बी टाकता. गप्पा बसा. मला नाटकामध्ये व्यत्यय आलेला चालणार नाही. तुम्ही नका हे पैसे वगैरे देऊ, कळलं का? सर ऐका, तुम्हाला बी बक्षीस मिळू शकते सर. मी बक्षिशीसाठी नाटक करत नाही. खरंच? हो. अरे बापरे, मग ते दत्तू मोरे आले होते, त्यांनी 13,000 रुपये कमवले सर. 13,000. आणि ते प्रभाकर मोरे ना, ते शालू असं वन्स मोर करून ना 34,000 रुपये कमवून गेले. किती? 34,000. तरीच हे मध्ये मध्ये शूटिंगला येत नाहीत. हा सर. हा, काय नाही. हा, पण तुम्हाला बक्षिशी नको असेल ना, तर मग मी तशी अनाउन्सच करून टाकतो. हे बघा, परीक्षा नाही, असं काही हे नाहीये. बक्षीस आता मिळत असेल तर नाही कोण म्हणणार नाही का? म्हणजे पैसे ते हायवेवर आहेत आणि मी सर्व्हिस रोडवर उभा आहे असं नको व्हायला. विनोद होता का? नाही, असं काही नाही, पण पैसे येऊ देत, फक्त जरा डिग्निटी राहू देत त्या मागे. हा, डिग्निटी राहू देत, एवढंच फक्त. आणि नाटक पण सांभाळा मध्ये नुसतं ते पैसे करू नका. नाटक पण महत्वाचं. मी करतो. कंटिन्यू. असे तू हिमाचल सकल साम्राज्य रक्ताचा एकही थेंब न सांडता आमच्या अधिपत्याखाली आहे, पण आमची भार्या, आमची अर्धांगिनी, तिच्या मुखकमलावर मला हास्याचा एक दवबिंदूही जर दिसणार नसेल तर या साम्राज्याचा उपयोग काय? कोणाला पैसे वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता. त्यांना विंगेत येऊन कॉन्टॅक्ट करू शकता. कॅश नसेल तरी आम्ही गुगल पेवर पैसे घेतो. ओके. कोणीच नाहीये का? हरकत नाही. राणी सरकार, तिने मला विचारलं. पण मॅडमचं खास अभिनंदन त्यांना, म्हणजे बाबू टोकाशी यांच्याकडून त्यांचा या खतरनाक वाक्यासाठी बाबू टोकाशी यांच्याकडून त्यांना 12,000चं रोख पारितोषिक मिळालंय. मॅडम इकडे या तुम्ही. हो हेमंतराव, टोकाशी नाही मोकाशी. कोणी असेल रे तू? आरती असते मोकाशी तर मोकाशी महत्वाचं आहे का ते? मॅडम इकडे या तुम्ही. इकडे. हे बा, हे जे पैसे का नाही हे माझ्याकडे आहे. हो, मी मॅनेजर जवळ देऊन ठेवीन. तुमचा प्रयोग झाला की लगेच घेऊन जा. पूर्वी काय होतं माहिती का, हे लोक आहे ना डायरेक्ट येऊन ना असं वायना टाकायच्या, मग त्यामुळे ऍक्टिंग मारणाऱ्याला त्रास व्हायचा. इथे मग मी हे सगळे पैसे जमा करून ठेवतो, तुम्ही घेऊन जा. थांबा, तुमच्या लोकांना नाटक कळतच नाहीये. सर बोल नका, भले मारतात काय मारू दे. अरे मी ते पल्लेदार वाक्य म्हणतोय, मोठमोठी वाक्य म्हणतोय, मी पाठ केलेली आहे. मला
पैसे तर सोडा, टाळ्याही देत नाहीये ती लोक. नाही सर. अरे ही काल आली आहे, ही 3-4दा मला सर म्हणून पाया पडली, हिचं पाठ पण नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक अनाउन्समेंट करा. मी म्हणा की ज्यांची पल्लेदार वाक्य आहेत त्यांना तुम्ही पैसे द्या, अशा लोकांना बाकीच्यांना देऊ नका वगैरे. ओके? नाही ना, मॅडमच्या अदाकारीतच मजा आहे बुवा. काय म्हणजे मॅडमचं कसं आहे बुवा, डायलॉग मारला की पैसे येतात. ती डायलॉग मारतच नाहीये, ती वेळ मारून नेते फक्त. पाटील, कळतंय का तुम्हाला? नका सांगू, मी डायलॉग घेतो, मी माझ्या हिमतीने. घ्या. राणी सरकार, राणी सरकार, अहो सोडा. हो सर, हो सर. जिंकल्याला तुम्ही वंशमोर देताय. शांत बसा. नागची असं गेलाय तरी. हो सर, तुम्ही हाय पडू नका. नागचीला कोणी वंशमोर देता? सर तुम्ही नाटक करा. ए बसा खाली. जिंकली ती बाई. शांत बसा. घेऊ द्या ना वन्स मोर, त्यांना माझी ऍक्टिंग आवडते. डायलॉग बोल पुढचा. विसरली आहे सर. विसरली आहे तू डायलॉग? तरी सांगत होतो तुला, मला ज्या टाळ्या येतील त्याच्यामध्ये बोल. तुम्हाला टाळ्याच नाही आल्या सर. महाराज, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, असा डायलॉग आहे, बोल. महाराज, मला हे अरे वाक्य तरी पूर्ण घेऊ द्या. महाराज आमचा हेला तुम्ही वंशमोर देताय. एक मिनिट. काही अर्थ नाहीये याला. एक मिनिट सर, 2 मिनिटं शांत बसा. महत्वाची मुवमेंट आहे. रसिक प्रेक्षकांना सांगायला आनंद होतोय की मॅडमचं अभिनंदन करायला स्वतः आपल्या गावचे सरपंच येत आहेत. मी विनंती करतो त्यांना की त्यांनी प्रचंड टाळ्यांच्या गडगडात या सर. वा या सर, या. जाम भारी सर इकडे या. मी इथेच थांबणार. जाम भारी. मॅडम इकडे या. राहते त्याला काही फरक पडत नाही. इकडे जाम भारी. तुम्ही पहिले जिकडे आला पाहिजे. तुम्हाला घ्या. जाम भारी केलं तुम्ही. कसलं तुम्ही शिंकलाय माहित आहे? वन्स मोर शिंका. वन्स मोर शिंका तुम्ही परत एकदा. काय करतेस ते? एक मिनिट. ओ माय जाम भारी. हेमंत भाऊ, माझं हा एक मिनिट. सर हे ऍक्टर बी लई जोरात ऍक्टिंग मारत होतं, त्याला बी काहीतरी द्या ना. अरे देणार रे, देणार. अरे त्यानं पण देणार. आता काय करता? एक मिनिट. अण्णा जोरात आहे तुम्ही. मेरी तरफ से तोहफा. उर्दू. तुम्ही 10च्या 2 नोटा दिलात मला. रावसाहेब अरे खरे प्रेक्षक 500 रुपये. थँक्यू. 490 परत द्या. 10 रुपये तुम्हाला ठेवा. मोकाशीने दिलेत. त्यातले 490 मी तुम्हाला परत देऊ. तेव्हा मोकाशींना सांगा ह्याची पोंगळी करा आणि टोकाशी द्या. सर मला नाही करायचं इथे नाटक. सर नाटक आहे. सर नाटक आहे. काय नाटक आहे? तिला घ्या इथे उभं करा आणि मध्ये करून टाका सगळं. सर मला नाही करायचं. मला काय ते करायचं इथे? काय बोलते? नटश्री आहे मी. सर मला नाही करायचं. काय एक काम कर मॅडम, एक काम करता का तुम्ही झाणता का नाटक? हा त्यानं जाऊ दे ना. चला तुम्ही त्या मागाचं बसा. ते मागाशी चला बसा खाली. बसा. चला मॅडम तुम्ही सुरू करा. इकडे आणा. ते कुठं घालताय तुम्ही? चला मॅडम तुम्ही हा ना. जय जाक लय जाक परबाई लय जाक. प्रसादा, ओमकार, तुझं कौतुक यासाठी की अशा प्रकारच्या स्किट्समध्ये भावखाऊ कॅरेक्टर जेव्हा असतं तेव्हा दुसऱ्या कॅरेक्टरला काही उरत नाही, पण त्याच्याकडे लक्ष न देता तूही तेवढाच भावखाऊ परफॉर्मन्स केलास, हे जास्त महत्त्वाचं.
तुझ्यासाठी म्हटलं पाहिजे राऊत बाबा लय झॅक लय झॅक. वा शिवाली फार गोड दिसतेस आणि तो बावळटपणाचा जो चेहरा केला होता तू स्टेजवर अफलातून. बाकी हे सगळी वात्रट कार्टी जी होती सगळी ती पण त्यांनी खूप एन्जॉय केलं, मजा आली. प्रेक्षकांची ही दाद बघितल्यानंतर ऐकूया सईची दाद. भारी झाला परफॉर्मन्स. दाद मिळवण्यासाठी जे आसुसलेले डोळे होते ना ओंकार, ते फार भारी होते. त्याच्यासाठी तुला 100 पैकी 100 मार्क. हेमंता मस्त एकदम. तुम्ही ना एखाद्या गावात जिथे स्त्रीपात्र खरंच आलेलं नाहीये अशा गावात तुम्ही आम्हाला नेलत आणि आम्ही तिथे रमलो. फार मजा आली. शिवा, जे ऑडियन्सचं तुझ्या बाबतीत होत होतं ते माझं तुझ्या बाबतीत झालंय. तू येऊन नुसती उभी राहिलीस तरी परबाई जोरदार असं माझं आता मनात झालंय. त्यामुळे तू दिसतेस पण छान आणि परफॉर्मही मस्त केलास. मजा आली. मस्त आला परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. आणि मंडळी याच बरोबर या पर्वात आम्ही इथेच थांबतो आहोत. भेटणार आहोत पुढील नवीन पर्वामध्ये. तेव्हा तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. भारत माता की जय. दर्दी हास्यरसिक तुम्ही दोघेही स्थानापन्न होऊ शकता प्लीज. हास्यरथी महारथी तुम्ही देखील कृपया स्थानापन्न व्हा. नमस्कार मंडळी. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मंडळी, आज आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. भारत मातेची सगळी लेकरं जिथं सुखानं नांदतील अशा स्वतंत्र भारताच्या प्रासादाची उभारणी करण्याचा निश्चय त्यावेळी आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला होता. आणि आज आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आपला सर्वंकष विकास करण्यासाठी सज्ज आहे. आपल्या या देशाच्या उज्ज्वल प्रवासाला अभिवादन करून सुरू करूया आजचा भाग. मंडळी, तुम्हाला दिलेला शब्द पाळत काही काळाची विश्रांती घेऊन आम्ही आपल्या देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य संध्येला विनोदाची आतषबाजी करण्यासाठी सज्ज आहोत. कारण आजपासून पुन्हा एकदा सुरू होत आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. And guys, we are back! मंडळी, कवितेचं यमक कवितेची चाल ठरवतं. पण एखाद्याच्या नावातलं यमक एखाद्याच्या जगण्याची चाल बिघडवू पण शकतं. बघूया आजच्या हास्य कवितेला कुठली चाल लागते ते. जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. हॅलो, तुझा बाप संपत देशमुख. अरे समुपदेशक मी, समुपदेशक. कोणत्या? हॅलो, हां, हो बोलतोय समीर चौगुले बोलतोय. हां, बोला. नाही, माकडाचं समुपदेशन नाही करू शकत मी. नाही करू शकत मी. नाही, तुम्ही बघा, आमदाराची चिठ्ठी आणा किंवा कुणाचीही चिठ्ठी आणा. माकडाचं मी समुपदेशन नाही करू शकत.
हो बरोबर आहे, पण ते माकड सई तामणकरला चावलेलं आहे. हा बिथरलंय ना ते. उलट ते मला चावलं तर मला कितीला पडेल असं आहे ना. मला दिवसभर फोटो सेशन जमणार आहे का? एका खुर्चीत बसून दिवसभर हसायला जमणार आहे का मला? हे त्रिकूट मला पुन्हा बघायला नक्की आवडेल अशी आशयघन वाक्य मला सुचणार आहेत. नाही 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 करू शकत मी. हो हो नका, परत नका फोन करू. या 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 हा हा ठेवा 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 ठेवा. येस 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 येस. काय लुक आहे. नमस्कार. हॅलो हाय हाय हाय. या या प्लीज 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 हा बस. येस. आपण मी शिवाली. मी बिवाली. मी पावली. मी आवली. ते बरोबर आहे तुमचं, पण नावं काय तुमची ही मला कळली. नावं काय? अहो नावच सांगितली. मी अवली. मी पावली. मी शिवाली. मी बिवाली. अरे बापरे, ही नावं आहेत तुमची? अरे बापरे, मला सांगा पूर्ण नावं काय तुमची? मी शिवाली आवली कोहली. मी बिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी अवली लवली कोहली. तुम्ही कोण? मी समूली देवली चौगुली. मी समीर दिवाकर चौगुले. मी समुपदेशक आहे. अरे बापरे, खूपच इंटरेस्टिंग नाव आहेत तुमच्या सगळ्यांची. ही ज्या आत्यांनी ही ठेवली, आत्या जिवंत आहेत त्या? ओके ओके. जाताना नंबर देऊन जा त्यांचे. बरं हरकत नाही. ओके हरकत नाही. मला सांगा तुमच्या एक्झॅक्टली समस्या काय आहे? मी सांगू? ही सांगेल. मग हात का वर केलात? असं नाही करायचं ना. हा हा सांगा, तुम्ही सांगा. हा काय सांगू डॉक्टर, आमच्या घरात ना खूप भांडणं होतात. बरं बरं, भांडण खूप म्हणजे लय भांडणं होतात. एवढे राडे होतात ना की आमच्या घरातली शांतता नष्ट झाली. फार इतकी नष्ट झाली. असंच माझ्या काकांच्या अंत्ययात्रेत इने रडून असाच लाफ्टर काढला. काकांच्या अंत्ययात्रेत लाफ्टर कसा कोण काढेल? तेच सांगते. मी नाही लाफ्टर काढला. तूच काढला. ह्यांच्या काकाने लाफ्टर काढला. अहो काका गेले ना, ते कसे लाफ्टर काढतील? तेच तर सांगते. ह्यांचे काका आहेत ना, खुर्चीत बसल्या बसल्या कॉमेडी गेले. कॉमेडी गेले म्हणजे? हा म्हणजे काय झालं, ह्यांचे काका ना असं खुर्चीत बसले होते आणि मेले. आणि त्यांची बॉडी ना अशी कडक झाली. तुम्हाला सांगते. अहो हसू नका. नाही सांगते काय झालं. त्यांच्या असे मांड्या खाली करायला गेले ना की झाड वर यायचं. झाड मागं करायला गेले की पाय वर यायचे. असे कॉमेडी गेले ह्यांचे काका. अहो काका गेलेत ना, हसू नका जरा. काय हसू नका, हसू नका. काका पण ना. अहो तुम्ही बरं बरं. सगळे रडत होते, ही हसली, सगळे हसायला लागले. तू हस. तू रडली का पटत नाही. ऐका जरा जरा शांत राहा. हा हे बघा हे बघा ऐका, अजिबात आता काही कोणी गडबड करू नका. चुमुली मला सांग. काय ना चुमुली ना काय? चुमुली नाव नाहीये माझं. मी पावली. मी आवली. मी शिवाली. मी बिवाली. शिवाली आवली कोहली. बिवाली आवली कोहली. पावली आवली कोहली. अवली लवली कोहली. हे असं एकदम एकदम हे बघ, एकाला विचारलं का मग एकानेच उत्तर द्यायचं. हा असं सगळ्यांचं मग 1.5-2 तास लटांबर नाही सुरू करायचं. हा हा काय आहे, गोंधळ तुम्ही खूप करताय, कळलं का? हा गोंधळ तुम्ही करू नका. मला सांगेल का कोणी काय झालं ते जरा? मी सांगू? हा सांगा. ही सांगेल. का नका ना, असं नाही डायरेक्ट तिने सांगितलं असतं की मी नाही. सांगते. मी सांगते काय झालं. हा सदमे में पेशकश काका. काय झालं? कोण आहे मी? सदमे में पेशकश काका. समुपदेशक काकाला तू सदमे में पेशकश? वयाला एवढा लांबचा पण जातो तुझ्या? आता मला सांग तुझा प्रॉब्लेम काय आहे? मी एक लहान मुलगी आहे. तो प्रेक्षकांचा प्रॉब्लेम आहे, तुझा बोल. तुझा प्रॉब्लेम काय आहे? मी तुम्हाला तेच सांगते ना.
बर. की मी एक लहान मुलगी असून सुद्धा अवली आणि पावली माझ्यावर चिडतात. अवली आणि पावली म्हणजे तुझ्या शाळेतला मैत्रिणी का? नाही, माझे आई बाबा, माझे मित्र मैत्रीण नाही. हे मी आवली. पावली. मी शिवाली. अरे. बिवाली. शिवाली आवली कोली. बिवाली आवली कोली. पावली आवली कोली. आवली लावली कोहली. एवढेली एका घरात का राहतील मला सांगा बघू. नाही की नाही, ब्रुसलीच्या घरात सुद्धा एवढेली नाही राहत. एवढे तुमच्या घरी राहत आहेत. असं नाही करायचं, कळलं का? आता मी एकाला विचारणार, एक खाली उत्तर द्यायचं. हा, काल काय झालं तुमच्या घरी? काल भांडण झालं असं म्हणताय ना? काल काय झालं ते मला सांगा. मी सांगतो. सांग. तू का तुम्ही सांगताय? जर तुम्हाला सांगायचंच नाही तर का सांगताय तुम्ही? मी सांगते. पेशन्स घालवू नका प्लीज. मी सांगते. ओके ओके. तुम्ही कोण आहे? मी पावली. मी आवली. मी शिवाली. मी बिवाली. शिवाली. गप्पा बसा. ओके. यांनी गेली नाही, पावली नाही, चावली नाही. बस कर आता. सांगा तुम्ही काय झालं. मी सांगते. हा. रात्रीचे 11 वाजले होते. बरं. तेव्हा बिवाली धावली. एक मिनिट. शिवाली आणि बिवाली 2 मुली होत्या. धावली कुठून आली? धावली धावली. धावली. अच्छा धावली. पावली धावली. अच्छा धावली. अहो नका धावू. आवली पण एक माणूस एका वेळेला सांगू शकत नाही का? प्रत्येकाने ते सांगितलं पाहिजे, असं नियम आहे तुमच्या घराचा. नका त्रास देऊ मला. त्रास होतोय ना मला. मी सांगते. कृपया असं करू नका. मी सांगते. सांगा. काय झालं? आधी ही धावली. बिवाली धावली. मग ती धावली. शिवाली धावली. मग हे धावले. आवली धावली. मग मी धावली. मग पावली धावली. मग हे दारामध्ये बसले. मी आवली दारामध्ये बसली. मग ही दारामध्ये बसली. बिवली दारामध्ये बसली. ही दारामध्ये बसली. मग शिवाली दारामध्ये बसली. मग मी दारामध्ये बसली. मी पावली दारामध्ये बसली. मग नंतर ही शिवाली धावली. मग ती फ्रीज मध्ये बसली. मावली. कोण मावली? मी विचार केला ही शिवाली फ्रीज मध्ये. मावली. कोण मावली पण? मावली. अरे काय बोलते ही बाई? मावली मावली. मी कशी सोप्यामध्ये मावली, ह्यांच्या बाजूला बसून मावली, तशी मावली. शिवाली पण मावली. अरे पण मावली. आवली मा. अरे का बरं तो? अरे डोक्याला वाट लावून टाकली डोक्याची पार. ही मावली, ती मावली नाही, ही आली, चावले. किती जणीचा किस्सा आहे तो? 2 जणी. अरे 73 जणी होते आता मी मोजल्या. ही आली, ती आली, ती आली, मी आली, ही आली. असं असतं का कधी? कन्फ्युजन. कुठून आलात तुम्हाला माहित नाही. कुठून आलात? दापोली. माझं माय सांगली. माझं काका कणकवली. भाड्याचं घर आहे कांदिवली. तुम्ही कुठली? ही दैसरली. मला नका घेऊ तुमच्यात. मला नका घेऊ तुमच्यात. सांगून ठेवतोय. बस करा आता. खूप झालं तुमचं. लिहिली पिलेली चिलेली ऐकायचं नाही मला. लिहिचं काही आता सांगून ठेवतोय मी तुम्हाला. आता नंबर देतोय. किस्सा सांगायचा आहे, नंबरनी सांगायचा. चालेल. समुपदेशक काका. गप्पा बस तू. समुपदेशक नाहीये ते. हा बरोबर आहे, तेच आहे. बरोबर समुपदेशक आहे. हा बरोबर बोललेस तू आता. समुपदेशक काका. तुझा 1 नंबर आहे, तुझा 2 नंबर आहे, आपला 3 नंबर आहे, तुमचा 4 नंबर आहे. लक्षात आलं? आता किस्से सांगताना हे नंबर वापरायचे. लक्षात आलं? 1 शिवाली. 2 बिवाली. 3 पावली. 4 लावली. नाही ना हे वापरायचं. हेच नाही वापरायचं ना. फक्त नंबर. पिवली पिवली पिवली. मला काही नको. आय एम नॉट इंटरेस्टेड. ओके. आता सांगा किस्सा. मी सांगतो. हा आता तुम्ही सांगणार? मी सांगणार. काय झालं? 1 आणि 2 झोपले होते. हा 1. हा एवढे क्लिअर आहे. ओके ठीक. एक मिनिट थांबा. हा 1 आणि 2 झोपले होते. 1 आणि 2 झोपले होते. आईस्क्रीम होतं फ्रीज मध्ये. हा बरोबर. आईस्क्रीम होतं फ्रीज. आईस्क्रीम होतं फ्रीज. हे क्लिअर. 2 वाक्य क्लिअर. आता हे परत कन्फ्युजन नाही पाहिजे. आणि मग अचानक 7ला जाग आली. 7ला जाग आहे. 7 कोण आहे? 7 कोण आहे? 3 आणि 4 आम्ही एकत्र झोपलो होतो ना. अरे नका ना. बेरीज करून कशाला सांगता 7ला जाग आली ते? परस्पर का बेरीज करता? नंबर दिलेत ना मी तुम्हाला. 3 आणि 4. बरोबर. 3 आणि 4 जागे झाले असं म्हणायचं. 7 जागे झाले. हे कशाला पाहिजे? नाही मी तेच सांगतो. 7ला जाग आली. 1 फ्रीज मध्ये गेली. 1 फ्रीज मध्ये गेली. म्हणून मग इथे 9 झाली. 9 कशी झाली आता? ही पण 2 इकडे आली. अरे नका ना करू बेरीज. 7 वर जर ऑब्जेक्शन असेल तर 9 मी का ओके करेन? नका करू. हे काही कळत नाहीये. 1 मिनिट. डोकं वाट लावली हो तुम्ही. काय हो एक किस्सा सांगताय तुम्ही. बघा अर्धा तास झाला किस्सा पूर्ण होत नाही. 1 मिनिट. मी काढतो. व्यवस्थित करतो. हा तुझं नाव काय? पटकन सांग. शिवाली. हा
ही शिवाली. ए तू सांगा. बिवाली. हळू हळू. बिवाली. ए तुम्ही सांगा. पावली. हळू का. हा तुम्ही सांगा. अवली. हा आता कन्फ्युजन नाही करायचं. आता क्लीन आहेत. चारी क्लीन आहेत. आता कन्फ्युजन नाही आता मी करायचं. सांगतो. हा आता सांगा. हा वरचे 2 गोळे झोपले होते. वरचे 2 गोळे झोपले होते. झोपले होते. हा. हे खालचे 2 गोळे पण झोपले होते. ओके. हे एकत्र आणि हा. हे एकत्र. मग तो गोळा इथे खाली आला. कुठला. हा इकडचा गोळा इकडे आला. हा इकडे आला. मग म्हटलं तिला पण जाग आला, तो गोळा पण इकडे आला. हा गोळा पण इकडे आला. मग नंतर आम्ही फ्रीज मध्ये हा गोळा वरती गेला फ्रीज मध्ये. वरती गेला इकडे. आणि हा गोळा मी का गेला म्हणून बघायला तिकडे गेला. मी काय बोलून इकडे. आणि मग ते 2 गोळे एकत्र खाली आले. कुठून गेले खाली. हे खाली आले. टिकली काढली की कोणी पाहिजे. हा पुणे काढली. मला इथे बुसरा काढा बुसरा. बोचडा काढला. मला लिपस्टिक द्या ना. मला लिपस्टिक आवडते. हा ही काढली. माझ्या त्याला मिशी काढा मिशी. शिवली काढली. लिपस्टिक द्या ना. मिशी काढली. ही कळत नाही. शिवली काढली मिशी. मिशी काढली शिवली. शिवलीने मिशी काढली. शिवली आले रे पावले सांगितलं. रे पावले किधर जाते. पावले म्हणते की मी शिवलीची बहीण आहे. शिवलीची बहीण आहे. शिवलीची बहीण तर शिवली कुठे आहे. शिवली बाजूला आहे. माझा वरचा गोळा माझा खालचा गोळा. मी शिवलीचं भाई. आवली. हे आवली. होय किधर जाते आवली. फ्रीज में जातो. बोलता आवली. शीत. अरे ह्याला तर येड लागली. स्किट संपली. आता येणार प्राजक्ता माली. तू एंडचं म्युझिक वाजवली. वा 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 वा. अवली लोकांचा लवली परफॉर्मन्स. मस्त. प्रसादा. आमच्या दोघांची फिल्म होती. नवरा लावली बायको लावली. अशक्य. सम्या काय लिहिलं होतं स्टोरी. काय परफॉर्म केलं ते. केवळ अशक्य आहे आणि अतर्क्य आहे सगळं. आणि 4 जणांची बेरिंग. वेड्या आहात तुम्ही यार. कमाल बेरिंग. सम्या अफलातून. म्हणजे केवळ ली या पंचनी आज तू म्हणजे कमाल केलीस. कमाल. वंडरफुल. आउटस्टँडिंग. हास्यरसिक सई. मॅड परफॉर्मन्स होता. भावा विशेष दिसतोयस. विशेष. मला तुझा वेग भयंकर आवडलाय. तुझी वेशभूषा आज युनिक झाली. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मस्त. मी कोहली फॅमिली खूप एन्जॉय केली. आता पुन्हा प्लीज परत भेटली की मजा येईल. प्लीज परत भेटा. मॅड परफॉर्मन्स होता. फार आवडला. आणि असेच मॅड परफॉर्मन्सेस एक्सपेक्टेड आहेत. येस खरोखरच आज तुम्ही कमाल केली. थँक्यू. मंडळी कोकणच्या मातीत घडतोय पुरस्कारांच्या मांदियाळीत आपला स्वतंत्र ठसा उमटवणारा एक आगळा वेगळा सोहळा. बघूया इथे कोणाचा सन्मान आणि कोणाचा अपमान होतोय ते. हा सोहळा घेऊन आपल्या समोर येतात रत्नागिरीची 2 रत्न श्रमेश आणि प्रथमेश. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. श्रावण संध्या घेऊन आली रिमझिम ही बरसात. श्रावण संध्या घेऊन आली रिमझिम ही बरसात. हसण्या हसवण्याच्या हंगामाची हीच नवी सुरुवात. वा वा. देवलेकर प्रस्तुत मा झो पुरस्कार 2022. यामध्ये मी प्रथमेश तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. या सन्मान संध्येला आम्ही अशा लोकांचा सन्मान करणार आहोत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात अभूतपूर्व कामगिरी केली आहे असं आम्हाला वाटतं. तर या सर्व सत्कार मूर्तींना इथे रंगमंचावर बोलवण्याआधी मी या सन्मान सोहळ्याचे आयोजक सर्व आणि जन्मदाते शेंद्रू गानू देवलेकर यांना रंगमंचावर आमंत्रित करतो. नमस्कार नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार सगळ्याला नमस्कार. ए तांदूळ करा.
लुंगीवर आहेस ना, मांडी घालून बस. आला आला, वसाडीचा फोन आला. हॅलो, काय ग, अशी काय करतेस? आहे तुला बोललो नाही माझो पुरस्काराला जाणार आहे मी. हा, आणि काय ग, तू घरीच आहेस ना? आणि आपली मेहनत कुठं आहे? नाटकाची प्रॅक्टिस करते. कुठलं नाटक? हिमगौरी आणि 7 बुटके. त्याची भूमिका कुठली आहे? आणि अगं त्याला दंडवतात सगळे, आणि तू काय कर्माची ऍक्टिंग घेतेस? तुझा जन्म ना फक्त गाऊन घालण्यापुरती झालाय वासाडे. कुठना उदासा आठवली आणि कांदेपोहे खायला गेलो होतो असं झालं मला. ठेव पण खिदालते मेली गाऊन घालून. सकाळच्या टायमाला कांदेपोहे अंगाशी आले माझ्या सगळे. बोल रे. पुरस्कार सोहळ्याच्या रंगमंचावर 1 मिनिटाचा फोन कॉल यशस्वीपणे अटेंड केल्यानंतर आपण कोकणचे चॉकलेट हिरो शेंद्रू गानू देवलेकर यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. माझो पुरस्कार 2022 ही संकल्पना शेंद्रू काकांची. बरोबर. मग कशाला एवढा फापट पसारा? मी सांगतो ना, माझी आहे ना. मग काका, ते तुम्ही मला सूत्रसंचालनाला पैसे दिलेत ना, त्यामुळे मी ते लिहून आणलं. म्हणून काय उरावर बशील आलेल्या? लक्षात ठेव, कार्यक्रमाचा सूत्रसंचालक तू असलास तरी कार्यक्रमाची सगळी सूत्र माझ्या हातात राहतील. कळलं काय? आणि ह्याच्यावर जर आक्षेप घेतलास ना तर टाकीन वेल्डिंग करून इथं. माझा पुरस्कार साधा सुद्धा नाही, माझो पुरस्कार आहे तो. अरे इतर लोकांना स्पॉन्सर शोधायला लागतात. माझा पुरस्कार असा स्पॉन्सर स्वतःहून येतात. माहिती आहे काय? सई दामनकर माहिती आहे काय? नाही, त्यांना मी माहिती आहे. अरे देवा, थांब याच्यावरच कळलं मला. सई दामनकरकडे परवा गेलो, तिला म्हटलं बाय सोला करतोय. तिनं कोरा चेक काढला. का बोलतं? म्हणाली शेंद्रू फक्त आकडा टाक. पण मी मला कोकणातला सुज्ञ माणूस, मी म्हटलं नाही जास्त अमाऊंट नाही टाकणार, मला माहिती आहे नवीन फ्लॅट घेतलायस, रंगरंगोटीला पैसे लागतील, एकदम नील करणं बरोबर नाही. जरा नकाडो पैसे घेतला आणि निघालो. तिथून पुढे आलो, कांदिलीवर प्रसाद ओक भेटला. प्रसाद ओक एकेरी? होय, एकेरीच आहे. ते भेटलं मला. अरे आम्ही दोघं एकत्र, कोकणातलीच माणसं आम्ही दोघं एकत्र खेकडं पकडायचो वालामध्ये. तर काय झालं, का रातच्या टायमाला एकदा त्याला दिसलं नाही तर व्हावला. मी वरती जायलो तर व्हावत व्हावत मुंबईत आला आणि त्यानं करिअर केला. कळलं काय? पुरस्कार ती धर्मवीरची ऍक्टिंग आहे ना, ती माझी ती. अरे हे काय काय म्हणाला माहितीये मला? भावनेच्या अगोदर मला म्हणतो कसा, तुझा हा सन्मान सोल्यानंतरची पार्टी होणार आहे ना ती मी देतो. मी म्हटलं आधी नाकवड्यापर्यंतची तुंबलेली पार्टी दे, नंतर माझी दे. नाही तर काय, पार्टी देण्याच्या नादात इतरांनी पार्टी काढायची वेळ आली आता. तरी ह्यांच्या पार्टीचा पत्ता नाही अजून. नाही तर काय बोल घेता. कंटेनर बहुतेक शो सोडायला लावतोय. तर माफ करा, पुरस्कार सोहळा पुढे नेऊया. तर पहिला पुरस्कार आहे विराज जगताप अभिनय स्मृती प्रित्यर्थ. सर, विराज जगताप तर जिवंत आहेत ना, मग त्यांच्या अभिनय स्मृती प्रित्यर्थ असं चुकीचं लिहिलंय. अरे ता वसाडा जिवंतच आहे, पण त्याचा अभिनय मरून किती वर्ष झाली हे त्याला कळायला नको. म्हणून त्याच्या अभिनयाला साक्ष ठेवून त्याचा आपला आठवण म्हणून अभिनय स्मृती प्रित्यर्थ अवॉर्ड ठेवलेला आहे. कळलं काय? पण सर, त्यांचा अभिनय स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार द्यायला आपण त्यांनाच बोलवतोय. बोलव त्याला शिक्षा नको, त्याला कळायला नको. आपल्याकडे काय नसताना आपण स्टेजवर जातो, सगळ्यांना घाबरवतो. को ऍक्टर केवढे दडपणाखाली असतात माहिती आहे काय? अरे त्या जगातला पहिला ऍक्टर आहे जो स्वतःची वाक्य एडिट करतो. तर पहिला पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार द्यायला मी रंगमंचावर आमंत्रित करतो विराज जगताप यांना. बोल. लाच सोडल्यान बघ केवढ्याची ती.
तर पहिला पुरस्कार आहे विराज जगताप अभिनय स्मृती प्रित्यर्थ लक्षवेधी पाठांतर पुरस्कार आणि विजेता आहे अरुण कदम. ट्रॉफी आहे ना, लवकर आहे ना. एकदा जोरदार टाळ्या अरुण सरांसाठी. वा वा वा. थँक्यू 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 थँक्यू. काळजी घे, काळजी घ्या. विजेत्यांना देवलेकर पुरस्कार माझो आणि मान्यवरांना मालवणातलो खाजो. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट जखीन पुरस्कार आणि विजेती आहे नम्रता संभेराव. सर त्यात चांगल्या ऍक्ट्रेस आहेत. जखीन पुरस्कार ऑड वाटत नाहीये तुम्हाला? अरे वसाडे निगेटिव्हली घेऊ नको. त्याचा अर्थ वेगळा आहे, सगळ्यांना सांगायला लागेल आता. काय जखीन कशी गावात वेगवेगळ्या रूपा घेते तिथं कळत नाही, तशी ही पोर स्टेजवर येऊन वेगवेगळ्या रूपा घेते, कॅरेक्टर घेते आणि स्टेज गाजवते. कळलं काय? ही तिच्या अभिनयाने झपटवते आपल्याला, म्हणून तिला जखीन पुरस्कार देतो आहे. कळलं काय? अवॉर्ड 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 अवॉर्ड. लवकर ये ना, लवकर ये. मला वाटलं पुढच्या वर्षी पोहोचशील इथपर्यंत. बाय. तुझ्यासाठी मी प्रार्थना करतो. काय? इथं येऊन जे सगळे बोलतात ना, तुझ्या मेंटेनन्सचं काय करायचं, तुला कुठं ठेवायचं, त्या सगळ्या वसाड्यांना त्यांच्या कामामध्ये घेण्याची त्यांना सुबुद्धी मिळू दे. त्यांच्या चित्रपटात तुला काम मिळू दे. नाही तर अशा बाता मारणाऱ्यांचा उपयोग काय आहे? नाही तर काय. मी नम्रता संभेरावना विनंती करतो की नाही स्थानापन्न व्हावं. आणि आता आपल्या समोर सादर होतं एक छोटंसं प्रहसन. जे सादर करतील त्याचा शाना बनचल, आमची ओळख आम्ही करून देतो. नाही नाही, तुमच्या प्रहसनावरती 2 ओळी लिहिल्या आहेत मी, मला वाचू दे. मला तुझ्या बापसाला ऐकव घरी जा. हे जा बाबा, आम्ही करतोय ना तिकडे साईडला बरा. तर आम्ही तुमच्या समोर सादर करता वाय स्किट. मी चांगलं बोललो. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. बाबा बाबा, हो मला एक गोष्ट सांगा ना. सांगायला काय आला, सांगतो तर काय आला. एकदा काय झाला, एकदा एक म्हातारी मेली. बापरे. मग मेली तर काय झाला, तिच्या मैताला कोण यायला तयार नाही. अरे आज सगळा तिच्या त्या नामाकुल पोरामुळे झालाय माहितीये. तो लग्न करून मुंबईत पळून गेला ना, तो परत आलाच नाही. तो अंडच नाही दाखवला गावाला. तर मग मी याला अक्करमाशी पोर आईशीला वाऱ्यावर सोडून गेला. अरे रे रे. लग्न केला, लव्ह मॅरेज कायसा केला, मुंबईत गेला, तिथं घर घेतला आणि भाड्यानं राहिला. अरे बाबा भाड्यानं राहिला तर ठीक आहे ना, पण तिकडे जाऊन मोठी मिजाज केला, गाडी घेतला. बापरे. आता गाडी घेतली म्हणजे हप्ता आलं तर हप्ता फेडणार. म्हातारीच्या तिरडीवरनं स्किट सुरू केलं आणि गाडीच्या हप्त्यावर नेऊन संपवताय तुम्ही. मेलेनो म्हातारीला गाडीवर बसवला तुम्ही. अहो देवलेकरांनो, स्किटचा ग्राफ बघा. ग्राफ त्या लेंग्याजवळ आला म्हणून सुटून आलो मी. तुमचा ग्राफ मेले ग्राफ चढवतायत. अहो यात कॉमेडी नव्हती. कॉमेडी? मी 4 बॅटऱ्या घेऊन जरी बघितलं तरी पण सापडायचं ना ह्याच्यात. मी आला कॉमेडी करणार. तुमचा तो नारळाचा पुरस्कार कॅन्सल. नारळाजवळ फिरायचं नाही. असं करू नका, आम्हाला पाहिजे नारळ. नारळाजवळ जर गेला तर तुझं खोबरं खणून टाकीन तिथले, तर लक्षात ठेव. मी आहे. थांबा थांबा. हो देवलेकर, मला एकट्याला का बोलता, ह्याला पण बोला. त्याला कसं बोलणार, त्याच्या नावावर चाल आहे, तुझ्या नावावर मुतारी तरी आहे. त्याला बोलून चालायचं नाही, त्यानं स्वतःला सिद्ध केला नाही. अरे पण आमचं नारळ पाहिजेत आम्हाला. पाहिजे नारळ. शेंडी काढतात माहिती अरे हा पुरस्कार सोडा, काय नळावर चाललाय काय? बसा तिथे, जा तिथे. चल इकडं. आमचं नारळ. तर या स्किट नंतर वळूया पुढील पुरस्काराकडे. आणि पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट येजा पुरस्कार. आणि विजेता आहे ओमकार भोजने.
ये आधी पहिला अवॉर्ड दे याला. हा अरे हो दे हो दे हो दे हो दे हो दे हो दे. कोकणच्या कोयनराला आमच्याकडनं टाळ्या. आता एक महत्वाची सूचना करायची आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. तर सगळ्या मंडळींना आणि सगळ्या प्रेक्षकांना मी आत्ताच सांगू इच्छितो की ओंकार भोजने हा सुंदर कलाकार हास्य जत्रेत त्याच्या मर्जीने येतो आणि त्याच्या मर्जीने जातो. त्याचं स्वतःचं एक शेड्यूल आहे, ते तो मोडत नाही. त्यामुळे जर तो तुम्हाला कुठल्या भागात दिसला नाही तर ऑसम भोजनेला बोलवा. ब्रिलियंट भोजने कुठं आहे त्याला आणा. असे पर्सनल मेसेज डिरेक्टर लोकांना आणि करू नका. सोशल मीडियावर आम्हाला संपर्क साधू नका. त्याला संपर्क साधा, पण दुर्दैव हे आहे की तो बिचारा पोर सोशल मीडियावर नाही आहे. त्यामुळे त्याचा नंबर शोधा आणि डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. कसं आहे, तुमच्या सगळ्यांचा गैरसमज आता मी मिटवतो. हास्य जत्रेत कोण कुणाला दाबत नाही, सगळे एकमेकाला वर काढायलाच बसलेले आहेत. कळलं काय? हास्य जत्रा हे एक असं मंदिर आहे जिथं दरवाजा नाही. कोणीही कधी येतो, कीर्तन करतो, भजन करतो, नैवेद्य दाखवतो, खातो, झोपतो. तर हे सगळ्यांना नियम लागू आहे. अरे एवढंच काय, आम्ही दोघं जण एकदा कीर्तन करून आलोय बाहेरनं. पुढील पुरस्कार आहे आमच्या बुवाला कळलेला आहे, स्थानापन्न व्हावं. थँक्यू ओंकार भाऊ. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट खेप पुरस्कार. हे पण मला कळलेलं नाही, हे कसले पुरस्कार आहेत? कळलेलं आता, सरप्राईज आहे. आपण बघ तू. सर्वोत्कृष्ट खेप पुरस्कार ये हरीश कसपटे. जा. त्याला पण कळू दे, एका माणसाची खेप वाईट गेली की केवढा त्रास होतो तो. अरे परवा नकावडी चाय प्यावायची वाटली, दुपारची साखर संपली होती. हा शेजारी राहतो माझ्या. म्हटलं बाय बाबा जरा साखर देशील काय? तर म्हणतो नाही आहे. जावा इथं दरवाजा जाऊन घेतला तोंडावर. माझी खेप फुकट गेली ना, तेव्हा ठरवलं होतं ह्याला बोलवून परत पाठवीन. ही फालतूगिरी आहे तुमची, फालतूगिरी. का? याला पुरस्कार सोहळा नाहीच म्हणत, हा अपमान सोहळा चालू आहे सगळ्यांचा. अपमान सोहळा नाही, काय पण बोलू नको. टाकीन वेल्डिंग करून इथले लक्षात ठेवा. काय ते आता वेल्डिंग करून दाखवा सगळ्यांसमोर. सगळ्यांसमोर नाही करता येत. तू पुढचं बोल. पुढचं काय नाही, संपलंय इकडे. संपलंय हे? मला नाही करायचा हा पुरस्कार सोहळा, मी जातोय. का? माझे पैसे पाठवून द्या. तुझ्या पैसे गेले पाठवून मध्ये लोक टॅक्सपारला तिकडे. वा वा, बहारदार अजब होता हा पुरस्कार सोहळा. बघूया हा सर असे काय म्हणतात. प्रसाद. अप्रतिम, फार सुंदर, फार सुरेख कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त प्रेझेंट केली गेली. आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं स्पोर्टिंगली लिहिलं, त्यावर तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि ज्या शब्दात तू हास्यजत्रेचं वर्णन केलंस तितकं ॲप्ट वर्णन मी आजपर्यंत ऐकलं नाही. वंडरफुल, वंडरफुल. आता जे हास्यजत्रेचं जे वर्णन होतं ते सरांनी सांगितलं होतं. वाव, अप्रतिम. सई. मस्त झाला अवॉर्ड सोहळा. आणि तुमच्या अवॉर्डमधले सगळे गेस्ट पण छान होते. मला तो पंच पण खूप आवडला. तर मोरे ह्याच्या नावावर चाळ आहे, तुझं काय? मला असं वाटतं की हे जरी खोचक असले तरी हे मोटिवेट करणारे या गोष्टी आहेत छोट्या छोट्या, आणि त्या इथे योग्य तऱ्हेने स्वीकारल्या जातात. यासाठी आपल्या सगळ्यांसाठीच एकदा जोरदार टाळ्या. मजा आली, मस्त. मंडळी, हल्ली शाळेत मुलांना कमी आणि पालकांना जास्त ऍक्टिव्हिटीज असतात. अशाच एका पालकांच्या नाटकातील धमाल मस्ती दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ऐका ऐका, हे बघा, हे बघा, ऐका ऐका ऐका. फार
फार फार महत्वाचा दिवस आहे हा. 2 दिवसात आपलं नाटक सादर करायचं आपल्याला. आज रंगीत तालमीचा दिवस आहे. व्यवस्थित करायचंय. अण्णासाहेब भुसकुटे विद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय. हा प्लीज चांगलं करूया नाटक सगळ्यांनी. हा लक्षात घ्या, आजपर्यंत पाल्य नाटक सादर करायचं, पालक ते नाटक बघायचे. आता पालक नाटक सादर करणार आहेत, पाल्य ते बघणार आहेत. एक मिनिट हे पाल्य कोण? पोरं बघणार आहेत का आपली नाटक? कदम, पोरांनाच पाल्य म्हणतात ना कदम. अच्छा, हो. म्हणजे आपल्याला झाले ती पाल्य झालेत. उगाच आपण त्यांना पोरं बोलतो. पाल्य हा समानार्थी शब्द आहे, त्याच अर्थाचा एक शब्द आहे, मुलंच. पाल्य म्हणजे मुलंच. बरोबर. आता तुम्ही पालक आहात म्हणून तुम्हाला देठ आणि पानं आलेत का? तुम्हाला रोज रात्री कोणतरी खाऊया असं नाही. पालक जसा एक समानार्थी शब्द आहे तसा पाल्य असा एक समानार्थी शब्द आहे. कळलेला आहे? तर आता महत्वाची गोष्ट काय, तर आपल्याला नाटक सादर करायचं आहे. हा आपलं नाटक एक प्रश्न नाही, अजिबात नाही विचारायचं, अजिबात. कदम गेले 13-14 दिवस ना तुम्ही मला त्रास दिलाय प्रश्न विचारून. प्लीज शांत बसा. आपलं नाटक कुठलं आहे? अकबर, बिरबल आणि कावळ्यांची गोष्ट. करेक्ट. नाटकाचं नाव तुम्हाला पाठ झालंय, यात धन्यता आहे. प्लीज आता जे वाक्य तुम्हाला दिलेले आहेत, जे डायलॉग्स तुम्हाला दिलेले आहेत ते व्यवस्थित बोला. आपण नाटकाला सुरुवात करूया. चला. सर खरं सांगू का, म्हणजे लय वर्षांनी तुमच्यामुळे मला कपडे घालायला मिळाले. म्हणजे तसं नाही, हे असे चांगले चांगले कपडे घालायला मिळाले. म्हणजे लास्ट टाइम आम्ही कधी घातले होते माहितीये? माझ्या लग्नात घातले होते असे चांगले कपडे. म्हणजे आम्ही चाळीतल्या बायका ना तर गरबा पण गाऊनवरतीच खेळत असतो. अरे काय बोलते तू? प्रत्येक टायमाला मी तुला दुकानात नेतो, सगळे कपडे व्यवस्थित चेक करते ना, मग आपण घरी जातो ना. कदम, तुमची बायको आहे की नाही ती? पण ती घरी. आता इथे तुम्ही कोण आहात? ऍक्टर आहात, तर भूमिकेत शिरा प्लीज. बस ठीक आहे, शिरतो. म्हणजे मी पचकन शिरेन, मला काही अडचण नाही. पण हा रोल नको म्हणा, ह्याला डायलॉगच नाही ह्या रोल मध्ये. गेली 15 दिवस मी नुसती रिहर्सल करतोय. तुम्हाला माहितीये, इकडे पंखाने असा हलवायचा. बरं मी हलवतोय कुणाला पंखा? तर त्या अपकडला. कोणाला? अपकडला. अपकडा कोण आहे आपल्याकडे? अपकडा कोण आहे सर? हे अकबर आहेत ना सर? अकबर आहे. हा मग मला अकबर करा ना. मी काही इथं बाजाराला बसलोय. ज्याचं नाव बी घ्यायला येणं झाले त्याचा रोल करायची तुला बेन आहे. कदम तुमचं चुकतंय. हे बघा, दिग्दर्शक आहेत, त्यांनी भूमिकांचं वाटप केलंय, तर त्यांच्या इच्छेनुसार आपण काम केलं पाहिजे ना, त्यांचं ऐकलं पाहिजे. त्याला काय बहादुरी आहे? तुम्ही मला हा रोल तरी बदला, नाही तर मला डायलॉग वाला रोल द्या. अहो कुठून देऊ मी तुम्हाला डायलॉग? हळू सर, हळू. आपण यांना तो डायलॉग देऊया का? द्या मला डायलॉग द्या ना. सर मी देते, डायलॉग देते. हा द्या. बेगमे सल्तनत गुस्ताखी माफ हो, जिल्लेलाही अबू अल फती जलाल, अल दिन कोहिनूरे हिंदुस्तान, मोहम्मद अकबर विचार करतायत. मी सेवकच करतो. हे फायनल आहे, हे फायनल आहे. आता तुम्ही सेवक करताय, हे अकबर आहेत, तुम्ही जोधा आहे, तुम्ही राणी आणि तुम्ही बिरबल आहात. क्लिअर आहे? सुरू करा तालमीला. हळू. साधारण 150 डेसिबल होते. जा हळू. तुमच्या वाक्यापासून सुरू करा. बोला शहंशाह, बोला. मी तुमच्या उत्तराची वाट पाहते. बोला शहंशाह, बोला. हळू. माझा आवाज पोचत नाही त्यांच्यापर्यंत, म्हणून बोला शहंशाह. बेगमे छत्तीसगड, राजांना विचार करू दे. बेगमे सल्तनत गुस्ताखी माफ हो, जिल्लेलाही अबू अल फती जलाल, अल दिन कोहिनूरे हिंदुस्तान, मोहम्मद अकबर विचार करतायत. शाबास. गुड. मारीन. हस्ती कशाला? हस्तीच होय. किडा हाणला तू. माने काय हस्ती मागे चला.
हो तिथे बसा. माझ्या हॉस्पिटल मला खपत नाही सर, सांगू ठेवतोय. त्या दिवशी ती पोरं हसत होती तिकडची, धरून धरून एका किडा आणला होता मी. हळू बोला ना तुम्ही, प्लीज हळू बोला. सर शांत व्हा. सर काय हे काय चालू आहे? हे अकबर आहेत ना, किडे मारणार आहेत हे? नाही कसं आहे, म्हणजे भूमिकेचा आवाका लक्षात घेतला पाहिजे. त्या हिशोबाने तुला काय करायची? नाही मी एक सांगतो. तुला विचारलंय नाही मला कोण मी हा नको तुझा. तिथे बस. काय बोलताय तुम्ही? तिथे बस. तिथे बस. नाही सर, ते अंगावर येतात. त्यांना सांगा साधलेला संवाद आणि संहितेतला संवाद यातला फरक कळत नसेल तर काय बोलावं यांच्याशी? मग कशाला मरायला बोलता त्यांच्याशी? जो माणूस आपलं वाक्य किडा हाणला याचा इथून सुरुवात करतो त्याच्याशी तुम्हाला हा संवाद साधायचाच काय? नटाच्या आत एक माणूस असतो, तो बोलत असतो म्हणून. नका, तो नटाच्या आत जो माणूस आहे त्याला विंगेट ठेवा तुम्ही. आणि तुम्ही माने जोदताई एक मिनिट, काय करताय तुम्ही? इथे बसा. काय कोण आहात तुम्ही? अकबर आहात ना? मग का अकबर पेस्ट कंट्रोल वाले आहात? सतत का तुम्हाला कोणाचा तरी किडा हाणायचा आहे? तुम्ही बसा ना शांत, अकबरासारखे वागा, आहे की नाही? मुळात अकबर सातारी टोन मध्ये का बोलतो? का आहे का आता? म्हणजे सातारी काय मराठी नाही होय? सातारी मराठी नाही का? नाही, सातारी मराठी आहे, पण अकबर सातारी आहे का? नाही. मी सातारीतच बोलणार. यायला लागा जगात भारी आहे आमची सातारी. सातारीतच बोलणार मी, काय होईल ती जाईल. मग नाही आहे, जगात भारीच आहे सातारी. माझं त्याच्याबद्दल दुमतच नाही. माझं म्हणणं आहे की अकबर सातारी आहे का? तर नाही. मग अकबर काय पोरांच्या शाळेत जाऊन का नाटकात काम करत बसतो का? लगेच सकाळी बसते लावले तन मग तंबाखू मुळे म्हणलं तर नको म्हणला. शाळेत आहे इथं काय होते तंबाखू म्हणले तर? अकबराला तंबाखू मुळे नको म्हणायची टाप आहे का कोणाची? टाप कोणाची? ऑफकोर्स नाही. अकबराला येऊन म्हणते इथं तंबाखू म्हणायची नाही, इथं कॉन्फरन्स म्हणत होतो नाही. माने पण ही शाळा आहे की नाही? जायला सकाळपासून तलब लागली मला तंबाखू खाऊ तरी. मी सातारीतच बोलणार. यायला लागा जगात भारी आहे आमची सातारी. सातारीतच बोलणार मी, काय होईल ती जाईल. मग नाही आहे, जगात भारीच आहे सातारी. माझं त्याच्याबद्दल दुमतच नाही. माझं म्हणणं आहे की अकबर सातारी आहे का? तर नाही. मग अकबर काय पोरांच्या शाळेत जाऊन का नाटकात काम करत बसतो का? लगेच सकाळी बसते लावले तन मग तंबाखू मुळे म्हणलं तर नको म्हणला. शाळेत आहे इथं काय होते तंबाखू म्हणले तर? अकबराला तंबाखू मुळे नको म्हणायची टाप आहे का कोणाची? टाप कोणाची? ऑफकोर्स नाही. अकबराला येऊन म्हणते इथं तंबाखू म्हणायची नाही, इथं कॉन्फरन्स म्हणत होतो नाही. माने पण ही शाळा आहे की नाही? जायला सकाळपासून तलब लागली मला तंबाखू खाऊ तरी. माने ही शाळा आहे, शाळेची काहीतरी शिस्त असते, ती आपल्याला पाळावी लागते. तुम्ही अकबर आहात तर अकबरासारखं वागा ना. प्लीज नाटक सुरू करूया आपण. आता जो काही प्रवेश सुरू होईल तो बिरबलाच्या एंट्री पासून करू. बोला बादशाह बोला. आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत? मोगल किडा हाणला त्याच्या मला विचारती तू अरे ह्याच उत्तर बिरबल देईल. उत्तर सोपं आहे. आमच्या राज्यात 49,172 कावळे आहेत. मोजून बघा. जास्त आले तर? जास्त असतील तर असं समजा की बाहेर गावचे कावळे इथे पर्यटनासाठी आलेले आहेत. अच्छा. कल्लं बसा रे, चल आता घरी जाय. एक मिनिट, काय तुम्ही का बोलला? ते सेवक आहात ना तुम्ही? हा मग राणी आहे ना ती. मग राणीला बोलाल चल वासाडी चल असं बोलाल? हा मग कसं काय? तुम्ही एक काम करा, मला रोल बदला, मला डायलॉग वाला रोल द्या. सर आपण यांना तानसेन करूयात का? हा करा. मला जाम बरोबर करा. तानसेन कोण होता? तानसेन माहितीये? अरे कोण पण असू दे बसा रे, पण त्याला डायलॉग असेल ना. अकबराच्या दरबारात 9 रत्न होती, त्यापैकी एक रत्न म्हणजे तानसेन. खूप मोठे गायक होते. अरे मग लय सोपं आहे. त्यातला अकबरची एंट्री मी गाणं घेईन. अरे शिट्टी वाजली, नगारी सुटली, न पदर गेला बर, न पोरी जरा जपून नाटा धर, न पोरी जरा जपून नाटा धर, पोरी जरा जपून नाटा धर, न पोरी जरा जपून नाटा धर. अरे तुझा किडा हाणला तुझा.
मरायला तुझा तो किडा येतो इथनं तिथनं एका काहीतरी हाणेन तुला का नाही एका बुकीत टाकीन पार भुईत मरायला तिच्या आईला बोलतोय का धरणे होय साताराच आहे का तुला काय करायचं रे बेन्या नाही दोघांत मिळली असती की नाही अर्धे अर्धे तुला एका झनाट्यात डबल घ्यायला लावीन आणि कास पठारावर पाठवीन होय तिकडे ए तुझं काय माझं काहीच नाही मी सुरुवातीपासूनच काय नाही माझं तुला हॅपी बर्थडे घेन तिकडे विंग येतो केक खान होय तिकडे केक खात्या ए सर मी काय मी भूमिकेचा सूक्ष्म अभ्यास केलाय सर होय तिकडे अभ्यास करतोय भूमिकेचा टेक्निकल याचा तू तर आहे का नाही चोळकर बाय तुझ्या घशातली स्वर यंत्रणा काढून तुझ्याच गावात जत्रेत विकीन मी कळलं काय तू कशाला हसली काय नाही मगापासून तिथनं कुणी हसत नाही तर निघा तुमचं चला नाही करायचं नाटक निघा निघा क्या बात है हिंग पुस्तक तलवार छत्री असा परफॉर्मन्स होता कशाचा कशाशीही संबंध नाही मज्जा आली पण वा प्रसादा लगा पहिल्या झटक्यात तालमीचाच किडा हाणला तुम्ही वा वा मजेदार धुमाकूळ पृथ्वी आउटस्टँडिंग जेव्हा तू झटकन चेंज केलं शेवटी तेव्हा बावचाळ झाला 1 मिनिट की रोहित बोलतोय का पृथ्वी बोलतोय मला 1 सेकंद कळलं नाही इतकं बेमालूम शिफ्ट केलंस ते कॅरेक्टर आणि ती लँग्वेज फार मजा आली वंडरफुल भारी परफॉर्मन्स होता मी खूप एन्जॉय केला चोळकरबाई तुम्हाला भेटून फार मजा आली तुम्ही पुन्हा भेटाल अशी आशा करते मस्त नाव पण छान आहे तुमचं आणि तुमचा आवाज तर लाजवाब होता अरुणदा मस्त सावत्या तुझा स्वॅग दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि ह्या वाढत्या स्वॅगची मी खूप मोठी 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 फॅन होत चालली आहे कीप इट अप मजा आली श्यामदादा आज तुमचा भाषा प्रयोग फारच आवडला पीपी कडक वने 2 खांद्यात असं मुंडकं खुपसून जी बॉडी लँग्वेज तू बनवली होतीस वेगळीच ती फार आवडली मला मजा आली फार सुंदर कॉन्सेप्ट होते आणि तुम्ही फार छान सादर केली मस्त सुभान आला परफॉर्मन्स शुक्रिया आणि मंडळी याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय भेटणार आहोत पुढील भागात पण आम्ही पुन्हा आलोय त्यामुळे बघायला विसरू नका सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची पुन्हा 4 वार हास्याचा